नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी व निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या व्हिडिओचा उद्देशच आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या चारही इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते, कुठपर्यंत चालू असणारा ट्रेंड जर चालू राहिला तर कुठपर्यंत आपण कोणत्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवल पासून येऊ शकतं. तर अशा महत्त्वाच्या विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्ही बघू शकता काल आपण वरच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती, ही इम्पॉर्टंट लेवल आपल्याला 20,950 ची होती. खालच्या बाजूला आपण जी इम्पॉर्टंट लेवल दिली होती ही लेवल होती 20,850 ची. आपण बघू शकता की आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग नंतर आपल्याला एक तेजी बघायला मिळाली आणि तेजी बरोबर 21,000 या आपल्या पहिल्या टार्गेट पर्यंत जाऊन पोचली. आपण मागच्या 2-3 दिवसापासून 21,000 ला जाण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र 21,000 ची लेवल आपल्याला टच होत नव्हती. आज निफ्टीनं ओपनिंग नंतरच एक तेजी केली आणि तिथे पोहोचलं. तर मी तुम्हाला जे प्रीमियम ग्रुपवर सांगितलं होतं, गॅप अप ओपनिंग नंतर माझी अशी अपेक्षा होती की ओपनिंग नंतर लगेचच एकदा प्रॉफिट बुकिंग येईल आणि त्यानंतर आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर मग आपल्याला वोलाटाईल किंवा मग आपल्याला तेजी बघायला मिळेल. आणि मी मागच्या 2-3 दिवसापासून 4 दिवसापासून तुम्हाला वारंवार सांगतोय की सध्या मध्ये मध्ये आपल्याला थोडं प्रॉफिट बुकिंग येणार. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सध्या बाय ऑन डिप्सचं मार्केट असल्यामुळे आपल्याला लगेचच रिकव्हरी सुद्धा येऊ शकते. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आज तुम्ही बघू शकता की 21,000 ला टच झाल्यानंतर आपण जवळजवळ इथे अर्धा पाऊण तास प्रयत्न केला की 21,000 च्या लेवलच्या वर क्लोजिंग द्यायचं, मात्र ते शक्य झालं नाही आणि त्यानंतर आपण बघू शकतो की एकदा प्रॉफिट बुकिंग आलं. आता इथे कायम लक्षात ठेवायचं, जसं ही एकदम महत्त्वाची लेवल होती, रेझिस्टन्स लेवल होती, मागचे 2 दिवस मी सांगत पण होतो. तर ह्या लेवलच्या जवळ आल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, थोडंसं प्रोएक्टिव्ह म्हणजे एखादी गोष्ट घडण्याच्या आधीच आपल्याला त्याच्यासाठीची तयारी करायची असते. साधारणपणे काय होतं की इथे बघा एक रेड कॅन्डल बनली, इथे सुद्धा एक रेड कॅन्डल बनली होती. 2 रेड कॅन्डल बनायच्या जर वाट बघितली आपण तर साधारणपणे या लेवलच्या आसपास आपण जर पुट बाय केला किंवा निफ्टी फ्युचरमध्ये शॉर्ट केलं किंवा मंदीचा ट्रेड घेतला तर आपण बघू शकतो की त्यानंतर अतिशय चांगली मूवमेंट आपल्याला खाली बघायला मिळाली. समजा काही कारणामुळे आपल्याला एवढं प्रोएक्टिव्ह जमलं नाही तर आपल्याला इथे जर बघितलं तर आपल्याला इथे एम फॉर्मॅट पण तयार झालेला दिसतोय. आपल्याला चार्ट मध्ये एम टाईप तयार झालेला दिसतोय आणि अगदी परफेक्ट एम तयार झाला बघा. पहिला हाय वर आहे, दुसरा हाय त्याच्यापेक्षा खाली आहे आणि एम चं ब्रेक केल्यानंतर आपल्याला 1:1.5 च्या आसपास आपल्याला इथे खालच्या दिशेनं टार्गेट सुद्धा बघायला मिळालं. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये हा एक ट्रेड बघायला मिळाला. अर्थातच एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इथे बघू शकता आपल्याला 6 तारखेला इथे लो बनला होता. त्यानंतर काल काय झालं, काल तुम्ही ओपनिंग नंतर जे सेलिंग आलं त्याच लेवलच्या आसपास म्हणजे 20,850 च्या आसपासच आपल्याला काय झालं होतं, सपोर्ट घेतला होता आणि त्यानंतर मार्केट वर गेलं होतं. आज सुद्धा जे सेलिंग झालं 20,850 च्या थोडंसं वर असतानाच त्याच्यामध्ये काय घेतलं गेलं, सपोर्ट घेतला गेला. तुम्हाला इथे लक्षात येईल बघा, ह्या 2 कॅन्डल जर बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल ट्विझर बॉटम पॅटर्न इथे बनलाय आणि त्याच्यानंतर आपल्याला एक तेजी बघायला मिळाली. ह्या तेजीनं पुन्हा 21,000 ची लेवल जरी टच केली नसली तरी अतिशय चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह क्लोजिंग आज निफ्टीमध्ये
दिलेलं आहे. तर आता आपल्याला काय दिसतंय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतोय. मागचे 2-3 दिवस आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवतीये की मार्केट खालच्या बाजूला जर बघितलं, म्हणजे मी तुम्हाला थोडंसं मागे नेऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आपण थोडंसं झूम आउट करूया. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 5 तारखेला आपण 20,850च्या आसपास हाय बनवला होता. एक प्रॉफिट बुकिंग आलं होतं आणि साधारण 20,850च्या आसपास जाऊन आपण क्लोजिंग दिलं होतं. त्यामुळे 20,850 हा आपल्यासाठी इथे एक महत्वाची लेवल तयार झाली होती. त्यानंतर तुम्ही बघू शकता 6 तारखेला ओपनिंग झालं 20,850च्या आसपास. इथे एकदा आपल्याला सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर पुन्हा वर जाऊन क्लोजिंग झालं. त्यानंतर 7 तारखेला मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, काल काय झालं, ओपनिंग नंतर एक आपल्याला सेलिंग बघायला मिळालं इथेच. म्हणजे एकदा ही लेवल इथे असताना काय म्हणून काम करत होती, रेजिस्टन्स म्हणून काम करत होती. ती लेवल आता इथून पुढे कायम जर आपण बघितलं, आज सुद्धा त्या लेवलच्या आसपासच आपल्याला काय झालं, सपोर्ट घेतला गेला. म्हणजे आता ही सपोर्ट म्हणून काम करते. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की 20,850 ही लेवल आता सपोर्ट म्हणून काम करते. वरच्या वरच्या बाजूला जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की साधारणपणे 20,950 असेल किंवा 21,000 असेल. ह्या लेवल आता आपल्याला काय आहेत, आपण अगदी क्लिअर कट हे करायचं झालं तर खाली 20,850 आणि वर आता 21,000 धरायला हरकत नाही, कारण आज आपण 21,000ला टच केलंय. तर हा आता एक ट्रेडिंग झोन तयार झालाय. जनरली काय होतं की मार्केटमध्ये जेव्हा एक मोठी तेजी होते, मी तुम्हाला इथे दाखवतो, हे सर्व आता काढून टाकूया. आणि हे मी ऑलरेडी बरेच वेळा सांगितलेलं पण आहे, पण पुन्हा एकदा सांगायचा प्रयत्न करतोय की मार्केटमध्ये ज्या वेळेला खूप मोठी तेजी होते त्यानंतर काय होतं की थोडंसं प्रॉफिट बुकिंग येतं. पण ह्या प्रॉफिट बुकिंगमध्ये सेलर मोठ्या फार प्रमाणावर ऍक्टिव्हेट होत नाहीत. ज्यांच्याकडे ऑलरेडी लॉंग पोझिशन असतात, तेजी असते, तेच लोक आपल्या पोझिशन सोडतात आणि त्याच्यामुळे काय होतं, थोडंसं प्रॉफिट बुकिंग येतं. आता ह्या ट्रेंडमध्ये ज्यांना वेळच्या वेळी बसता आलेलं नसतं त्यांना खाली आल्यानंतर एक संधी दिसते, बाय ऑन डिप्सचं हे दिसतं. थोडंसं आपल्याला इथे काही प्राइस ऍक्शन दिसली, काही चार्ट पॅटर्न दिसलं की ते लोक ज्यांची बाईंग इथे ह्या एरियामध्ये झाली नसते ते पुन्हा बाय करतात, पुन्हा वर जातं. पुन्हा ह्या आसपास आपल्याला माहिती आहे की ज्यांना इथे प्रॉफिट बुकिंग करणं शक्य झालेलं नसतं, पहिल्या वेळेला लक्षात आलं नसतं, एवढं सेलिंग बघितल्यानंतर पुन्हा वर येते, त्यांच्या लक्षात येतं की अरे आता आपल्याला पुन्हा इथे ही संधी येईल की नाही माहीत नाही, परत खाली गेलं तर काय होईल. तर त्याच्यामुळे पुन्हा इथे आपल्याला काय होतं, एकदा प्रॉफिट बुकिंग येतं. आणि मार्केटमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की वर गेल्यानंतर अशा पद्धतीनं थोडंसं साईडवेज मार्केट होऊ शकतं. आता एक लेवलच्या खाली जर ते येत नसेल तर आपण इथे बघू शकतो की हे जी तेजी झाली आहे ह्याला आपण पोल म्हणतो आणि हे जे साईडवेज झालं ह्याला फ्लॅग म्हणतो. तर पोल अँड फ्लॅग पॅटर्न आता आपल्याला तयार झालेला दिसतोय. ह्याच्यामध्ये शक्यता काय असते, 60 ते 70% शक्यता अशी असते की वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल. 25-30% म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 30 ते 40% शक्यता अशी असते की आपल्याला इथून खालच्या दिशेनं ब्रेकआउट येईल. कधी कधी काय केलं जातं इथे, सॉरी मी ते सगळं काढून टाकलं, पुन्हा दाखवतो. इथे आपण ज्या वेळेला अशा पद्धतीनं होतं आणि हा कधी कधी काय होतं ते मी तुम्हाला दाखवत होतो, इथे खाली जातंय असं दाखवलं जातं, ब्रेकआउट केलं जातं, आपल्याला वाटतं की हा पोल अँड फ्लॅग पॅटर्न फेल गेला आणि त्यानंतर थोडंसं खाली टिकल्यानंतर मग एक बाउन्स केला जातो आणि हा पॅटर्न आपल्याला मग वरच्या दिशेनं खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये ट्रेड सुद्धा बघायला मिळतो. तर ही गोष्ट सुद्धा एक आपल्याला लक्षात ठेवायची. आता खरोखर तसं झालंय का, मी थोडंसं जर झूम आउट करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल, इथे जर बघितलं आपण तर तुम्हाला ते दिसेल की इथून तेजी झाली आहे आणि इथे आपल्याला साधारण 20,950 किंवा आपण अगदी 21,000 धरूया आणि खालच्या बाजूला 20,850, म्हणजे हा आपल्याला पोल आहे आणि हा आपल्याला फ्लॅग पॅटर्न इथे तयार होतोय. आता ह्याचं ब्रेकआउट वरच्या दिशेने येण्याची शक्यता जास्त. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. मात्र ब्रेकआउटच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, 21,000 ची लेवल आहे ही आपल्याला रेजिस्टन्स लेवल म्हणून काम करणार आहे. ब्रेकआउट येत असताना आपण इथून वर जाऊ, आलंच वरच्या दिशेनं ब्रेकआउट तर सांगतोय, थोडंसं वर गेल्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येईल आणि त्यानंतर आपल्याला
डब्ल्यू पॅटर्न किंवा एन पॅटर्न बनवून आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतं. तर असं आपल्याला आता 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दिसते. पण आज आपल्याला काय करायचं आहे, वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करायचं आहे. तर वीकली टाइम फ्रेम मध्ये मी आता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. थोडंसं आपण जर झूम लेवल ऍडजस्ट केल्या तर आपल्याला काय चित्र दिसतंय. आपल्याला मी थोडंसं आणखीन झूम लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चार्ट दिसू शकेल. आपल्याला एक गोष्ट इथे दिसते की पूर्वी साधारणपणे आपल्याला ह्या आसपास एक रेजिस्टन्स लेवल होती, बरोबर. त्या आसपास रेजिस्टन्स होता, हा एवढा सगळ्या एरियामध्ये रेजिस्टन्स होता. इथे गेल्यानंतर तुम्हाला सपोर्ट झालं. इथे खाली येत असताना आपण बघू शकतो की एन पॅटर्न म्हणून खाली आलं, पण ह्या आसपास ह्याच्या थोडंसं वर राहून आपण इथनं वर गेलोय. आता सध्याची काय अवस्था आहे, सध्याची अवस्था आपण इथे जर बघायला गेलो तर आपल्याला इथे एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय. अगदी परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न झाला नाहीये, पण एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय. तुम्ही इथे बघू शकता की इथनं वर गेलं, इथनं खाली आलं आणि आता वर चाललंय, बरोबर. आता ह्या डब्ल्यू पॅटर्नचं जर बघायला गेलं तर अजून 1:1 आपल्याला त्याच्यामध्ये टार्गेट आलेलं नाहीये. 1:1 आपल्याला टार्गेट म्हणजे इथपासून इथपर्यंत जेवढंच मंदी झाली तेवढं वर गेल्याशिवाय आपल्याला ते 1:1 टार्गेट येणार नाही. तर तेवढं तरी किमान टार्गेट येणं आपल्याला आता अपेक्षित आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आता ही एवढी तेजी होती, आता ही तेजी कंटिन्यू होईल का, टिकेल का. आपल्याला ब्रेकआउट तर आलेला आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ही ब्रेकआउट लेवल होती. ब्रेकआउटचा पहिला प्रयत्न फेल गेला, त्यानंतर आपल्याला एन शेप बनवून आपण वर चाललेलो आहोत. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की इथे एन शेप बनवून आपण वर चाललेलो आहोत. त्यामुळे आता ब्रेकआउट आपल्याला फेल झाला असं आपण कधी म्हणू शकतो, तर इथून खाली आलं आणि ही लेवल जी आहे साधारण 20,000ची ह्याच्या खाली निघायला लागलं तरच आपल्याला ब्रेकआउट फेल झाला असं म्हणता येईल. हे जे 1000 पॉईंट आहेत आणि निफ्टीमध्ये 1000 पॉईंट काय सहजच, अर्थात वर जाताना आपण 1-2 कॅन्डलमध्येच वर गेलोय, पण सेलिंग सुद्धा फास्ट होऊ शकतं. पण जोपर्यंत 20,000च्या वर आहे तोपर्यंत आपण काय म्हणू शकतो, जर खाली यायला लागलं तर एक प्रॉफिट बुकिंग आहे असं म्हणू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला ह्या 2 कॅन्डलमध्ये एक गॅप तयार झालेला आहे. ही गॅप आता आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे. म्हणजे कधीही इथून खाली येत असताना आपल्याला ह्या गॅपचा विचार कायम लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता की ह्या आजूबाजूला इथे रेजिस्टन्स होता आणि तिथे त्याच आसपास आपल्याला ही गॅप तयार झालेली आहे. तर ही जी गॅप आहे ही आपल्याला रेजिस्टन्स म्हणून, म्हणजे हे सोमवारी जे आपल्याला इलेक्शनच्या 5 राज्यांमध्ये जे इलेक्शन झालं पैकी 4 राज्यांचा निकाल आपल्याला कळलेला होता आणि त्याच्यामुळे जे गॅप ऑफ ओपनिंग झालं, ती जी गॅप आहे ही आता आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार. भविष्यात कधीतरी असं होऊ शकतं की ही गॅप भरायला पुन्हा एकदा आपण इथनं वरनं खाली येऊ, इथे गॅप भरली जाईल आणि मग आपण इथनं वर जाऊ. अर्थात ते कधी होईल, काय होईल, येणारा काळ आपल्याला सांगेल. तर हे झालं वीकली अनालिसिस. वीकली अनालिसिस मध्ये आपल्याला काय दिसतंय, कंटिन्युअस आपण वर चाललोय. थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित आहे. ते जर आलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं मार्केट आणखीन वर जाताना बघायला मिळेल. टेक्निकली 21,500 22,000 अशी आपल्याला टार्गेट आहेत. अर्थात ती काही अशीच्या अशी वर जाऊन आपल्याला 21,000 आणि 22,000 ही टार्गेट येणार नाही आहेत. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे. 22,000ची लेवल आपल्याला इथे आहे आणि 21,500ची लेवल साधारणपणे आपल्याला इथे आहे. तर हे स्ट्रेट असं जाऊन आपल्याला हे टार्गेट येणार नाही. त्याच्या आधी एकदा तरी प्रॉफिट बुकिंग येणार आणि त्यानंतर आपल्याला ते येऊ शकतं. तर ही गोष्ट आता लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. आता आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये घेऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्ही जेव्हा बघाल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की आपण बाकी सगळं तर बघितलं, कंटिन्युअस आपण इथे वर चाललोय. आता मी शेवटच्या काही दिवसांवर मी इथे फोकस करतोय. एक तर गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार की हे जे आपल्याला गॅप ऑफ ओपनिंग झालं होतं ज्याचा उल्लेख मी वीकली अनालिसिस मध्ये पण केला, डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा आपल्याला हे लक्षात ठेवायला लागणार. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, आतापर्यंत इथून वर जात असताना म्हणजे आपण इथे बघू शकतो की ही जी तारीख आहे मी तुम्हाला इथे दाखवतो, 28 नोव्हेंबर पासून आतापर्यंत एकदाही आपल्याला आदल्या दिवशीचा जो लो आहे तो मोडलेला नाही. तुम्ही बघू शकता आदल्या दिवशीचा लो इथे 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 लो वरच बनत गेला, इथे आहे, इथे आहे आणि मागचे 2-3 दिवस अगदी आपण लोच्या जवळपास आलो पण लो ब्रेक झालेला नाहीये. तर त्यामुळे आता आपल्याला कळलं की हा जो हाय आहे ह्या दिवशीचा आणि बाकीच्या दिवसांचा लो, इथे काय झालं, तुम्ही इथे जर फोकस केला तर लक्षात येईल, वर गेलो,
खाली आलं आणि पुन्हा आता वर चाललोय, एन शेप इथे बनतोय. जर हा एन शेपचा ब्रेकआउट मिळाला आपल्याला पुढच्या आठवड्यात तर आणखीन एकदा काय होऊ शकतं, आपण वरच्या दिशेनं जाऊ शकतो. अगदी कितीपर्यंत जाऊ शकतो, साधारणपणे आपल्याला इथे लक्षात येईल की 850 ते 21,000 असं ही लेवल आहे. त्यामुळे आपण असं समजूया की 21,000, 21,100, 150 पर्यंत किंवा अगदी 21,200 पर्यंत आपल्याला आता टार्गेट ठेवता येऊ शकतं. हे डेली टाइम फ्रेमवर आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपल्याला पहिला सिग्नल कधी मिळणार, ज्या दिवशी एखाद्या दिवशीचा लो ब्रेक होईल. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येते हा लो ब्रेक झाला नाहीये. आता उद्या समजा सोमवारी आपल्याला असे झालं की एक कॅन्डल अशी बनली, ओके, मी असं अज्युम करतोय की अशी बनेल असं नाही, तर आपल्याला हा लो तयार होईल. जोपर्यंत आदल्या दिवशीचा लो ब्रेक होऊन त्याच्या खाली क्लोजिंग येत नाही तोपर्यंत आता आपल्याला काय करायचं आहे, डेली टाइम फ्रेमवर मंदीचा विचार, प्रॉफिट बुकिंगचा विचार करायचा नाहीये. ज्या क्षणी तसं होईल, लो ब्रेक होऊन त्याच्या खाली क्लोजिंग येईल, त्यावेळेला आपल्याला विचार करायचा आहे की आता एकदा थोडंसं रिव्हर्सल येऊ शकतं. खूप मोठं रिव्हर्सल येणार नाही, मग त्यावेळेला आपण त्याचं विश्लेषण डेली अनालिसिस मध्ये नक्की करू. तर हे वाक्य लक्षात ठेवा. तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण बघूया की बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय. तर त्याच्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट पहिल्यांदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो आणि आपण त्यानुसार विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला थोडंसं गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं होतं. मात्र ओपनिंग जे झालं ते गॅपडाऊन जरी झालं असलं तरी लगेचच आपल्याला खूप मोठी तेजी झाली. कायम लक्षात ठेवा, जसं ज्या वेळेला अशी एक कंटिन्युअस तेजी होते ओपनिंग नंतर, त्यावेळेला एकदा प्रॉफिट बुकिंग येऊच शकतं. आणि आपल्याला इथे लक्षात येईल की इथे आपल्याला हाय बनवल्यानंतर परत इथपर्यंत खाली आलो, परत वर गेलो आणि परत खाली आलो. इथे काही एम पॅटर्न प्रॉपर असा म्हणजे जसं रिझल्ट पाहिजे तसा बनला नाही. आपण साधारणपणे थोडंसं निफ्टीमध्ये जर फोकस केला असता तर निफ्टीमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं तो पॅटर्न बनलेला दिसला असता. इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन जरी काढली असती तरी तुमच्या लक्षात आलं असतं की ट्रेंड लाईन ब्रेक झाली. इथे सुद्धा बघा ट्रेंड लाईन ब्रेक झाली, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि त्यानंतर वर गेलं. कायम लक्षात ठेवा की असं आपल्याला नेहमी बघायला मिळतं. तर ह्या पद्धतीनं आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये फक्त एक गोष्ट झाली की बँक निफ्टीनं आपल्याला जो सकाळच्या सत्रामध्ये हाय बनवला होता त्याच्या वर जाऊन क्लोजिंग दिलंय. बँक निफ्टीनं आपल्याला खूप चांगलं पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेलं आहे. मी तुम्हाला थोडंसं कंपॅरिझन पण करून दाखवणार आहे आता की मी मागचे काही दिवस म्हणत होतो, म्हणजे मागच्या आठवड्यात, म्हणजे एक आठवडा सोडून त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये म्हणत होतो की बँक निफ्टी निफ्टीच्या मागे आहे. एक तर काय होईल, निफ्टी बँक निफ्टीला घेऊन वर जाईल किंवा बँक निफ्टी निफ्टीला घेऊन खाली येईल. कोण कुणाला वर घेऊन जातो बघायचं आहे किंवा खाली घेऊन येतो ते बघायचं आहे. तर निफ्टीनं बँक निफ्टीला घेऊन वर आलेलं आहे, पण आता तुमच्या लक्षात येईल की निफ्टी आणि बँक निफ्टी ह्याच्यामध्ये फारसा फरक राहिलेला नाही. कसं ओळखायचं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यासाठी आपण बघूया की ही जी तेजी झाली, ही तेजी आपण कुठपासून चालू झाली, कधीपासून चालू झाली ते बघूया. आतापर्यंत आपल्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी लो बनला होता बघा. म्हणजे इथे तेजी झाल्यानंतर थोडंसं सेलिंग आलं आणि त्यानंतर आपल्याला ही नॉनस्टॉप तेजी बघायला मिळते. म्हणजे आपल्याला काय लक्षात येईल, इथे लो बनलाय, इथे हाय बनलाय, म्हणजे आजचा जो हाय आहे इथे हाय बनलेला आहे. तर आता मी किती टक्के ही तेजी झाली हे बघण्यासाठी मी काय करतो, इथे मेजरमेंट टूल घेतोय आणि लावून दाखवतोय. लोला मार्क केलं आणि मी आजच्या हायला मार्क करतो. तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आता साधारण 9.5% इथे तेजी झालेली आहे. म्हणजे जर बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघायला गेलात तर आपल्याला काय लक्षात येईल, 9.5% इथे तेजी झालेली आहे. आता मी हेच तुम्हाला निफ्टीमध्ये नेऊन दाखवतो. मी मुद्दाम पुन्हा एकदा निफ्टीमध्ये जातो आणि तुम्हाला निफ्टीमध्ये नेऊन दाखवतो. निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे आता निफ्टीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर तेजी मात्र इथे आपल्याला स्ट्रेट झाली होती. निफ्टी आधी आघाडीवर होतं, इथूनच तेजी चालू झाली होती. म्हणजे इथून जर बघायचं असेल तर त्यानुसार आपल्याला मग पुन्हा बँक निफ्टीमध्ये सुद्धा चेंज करावा लागेल. तर आता मी काय करतो, आधी इथे आपण चेक करूया ही कुठली तारीख आहे, 26 ऑक्टोबर नंतर इथे तेजी झाली आहे. मग आपण 26 ऑक्टोबर पासून आधी चेक करूया. 26 ऑक्टोबरचा लो आहे आणि आपल्याला आजचा हाय आहे,
हे जर बघितलं तर 11.51% आहे. 26 ऑक्टोबरचा लो घेतला तर. आता आपण बँक निफ्टीमध्ये जाऊन बघूया. इथे तुम्हाला दिसतंय बघा 11 पॉईंट, माझा माऊस जिथे फिरतोय, कारण मी हे जर दाखवायला गेलो इथे बघा, इथे तुम्हाला दिसतंय 11.51% दिसतंय. तर आपल्याला काय लक्षात येईल, 11.51% 26 तारखेपासून म्हणजे 26 ऑक्टोबर पासून ती तेजी झाली. आपण आता बँक निफ्टीमध्ये जाऊया. तुमच्या लक्षात येईल बँक निफ्टीचा लो इथे आहे 26 ऑक्टोबरचा. तर बँक निफ्टी पासून मध्ये सुद्धा जर मी मेजरमेंट टूल लावलं, बँक निफ्टी थोडंसं ऍडजस्ट करून घेतो, मी इकडे घेतो आणि इथे जर आपण मेजरमेंट टूल लावलं इथपासून आजच्या हाय पर्यंत, तर तुम्हाला लक्षात येईल इथे काय आहे, तिकडे 11.51 होतं, इथे 12.35 आहे आता. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बँक निफ्टीनं आता काय केलेलं आहे, आघाडी घेतलेली आहे. आपल्याला 26 ऑक्टोबरचा लो बनल्यानंतर आजचा हाय बनेपर्यंत बँक निफ्टीमध्ये जवळजवळ 12.35%ची आपल्याला तेजी झालेली आहे. 12% तेजी झाली. तीच निफ्टीमध्ये 11.51%, 11.5%च्या आसपास झालेली आहे. म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं बँक निफ्टीनं ते कव्हर केलेलं आहे. तर हे मला इथे दाखवायचं होतं आणि आता दोन्ही इंडेक्स इन टँडम आलेले आहेत. तर आता आपल्याला बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण करायचं आहे. तर ते मी आता करायला सुरुवात करतो. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला अगदी क्लिअर कट दिसतंय बघा की मी आणि हे सांगितलेलं पण होतं की इथे सेलिंग झालं, त्यानंतर एक तेजी झाली, परत सेलिंग झालं, डब्ल्यू पॅटर्न बनला. डब्ल्यू पॅटर्न मध्ये आपण हा जो लो असतो त्याच्या थोडंसं खाली स्टॉप लॉस ठेवतो. तिथपासून आता आपल्याला 1:2 च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच टार्गेट मिळालेलं आहे. त्यामुळे आता काय होऊ शकतं, आपल्याला इथे ही जी लेवल बनलेली होती ही लेवल आपल्याला आता ब्रेकआउट झालेली आहे. आता ही ब्रेकआउट झाली आहे, काय होऊ शकतं, एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर ही लेवल टेस्ट करून मग पुन्हा वर जाताना आपल्याला आणखीन मोठ्या लेवल्स बघायला मिळू शकतात. असं आत्ताचं आपल्याला चित्र दिसतंय. तर ह्याच्यामध्ये सुद्धा मोठे मोठे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. अगदी येणाऱ्या काळामध्ये 50,000चं टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतं. मात्र ते काही लगेच येणार नाहीये. हळूहळू आपल्याला प्राइस ऍक्शन बनवत, कारण काय झालंय, बातमी येऊन गेलेली आहे. बातमी येऊन गेल्यानंतर मग मार्केट काय होतं, जेव्हा बातमी चालू असते तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेक्निकल अनालिसिस, चार्ट अनालिसिस काहीही चालत नाही. बातमी येऊन गेली, मार्केट सेटल झालं की पुन्हा टेक्निकल अनालिसिस, चार्ट अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस या सर्व गोष्टी चालायला लागतात आणि मग आपल्याला प्राइस ऍक्शन दिसायला लागते. तर तशी प्राइस ऍक्शन आता होण्याची गरज झालेली आहे. ते हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये घेऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये जसं आपण निफ्टीमध्ये बघितलं की एक तेजी झाली, त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा एन शेप बनायला आता लागलेलं आहे. जर इथून वर टिकलं तर आपल्याला एन शेपचं ब्रेकआउट येईल आणि आपली वाटचाल मग 48,000 पर्यंत होऊ शकते. तर अशा पद्धतीचं चित्र आता बँक निफ्टीमध्ये तयार झालेलं आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण उरलेले जे चार्ट आहेत त्याचं सुद्धा, उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं सुद्धा आपण पटापट विश्लेषण आता करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी फिन निफ्टीचा चार्ट इथे ओपन करतोय. तर फिन निफ्टीमध्ये आपण 15 मिनिटामध्ये आज काय, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आज काय झालं हे समजून घेऊया. आपल्याला लक्षात येईल आपण काढलेल्या ज्या लेवल आहेत किती परफेक्ट पद्धतीनं काम करतात. तुम्हाला आणखीन ह्याच्यापेक्षा बेस्ट उदाहरण मिळणार नाही. तुम्ही जर इथे बघितलं, ओपनिंग या लेवल आपली खालची इम्पॉर्टंट लेवल होती त्याच्या जवळ झालं. त्यानंतर काय झालं, त्यानंतर तुम्ही बघू शकता की वरची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाली. पहिलं टार्गेट आलं, दुसरं टार्गेट जवळ आलं, थोडंसं खाली असताना काय झालं, प्रॉफिट बुकिंग झालं. त्यानंतर इथे बघून प्रॉफिट बुकिंग झालं. मात्र ह्या दोन्ही वेळेला काय लक्षात घ्या, आपली वरची जी इम्पॉर्टंट लेवल होती ही लेवल ब्रेक झाली नाही आणि इथून वर जात असताना मग तीनही टार्गेट आली आणि परफेक्ट तिसऱ्या टार्गेट पाशी येऊन आपल्याला फिन निफ्टी थांबलेलं दिसतंय. काल जर तुम्ही हे मी तुम्हाला जो स्क्रीनशॉट घ्यायला सांगतो त्यानुसार जर हे चेक केलं तर परफेक्ट मी या लेवलमध्ये कुठलाही बदल गेलेला नाही. तुमच्या लक्षात येईल बरोबर त्या लेवलच्या आसपास येऊन मार्केटनं क्लोजिंग दिलेलं आहे. तर हे झालं आपल्याला फिन निफ्टीमध्ये आज काय झालं. आता आपण बघणार आहोत येणाऱ्या काळामध्ये फिन निफ्टीमध्ये
काय होऊ शकतं. त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. वीकली टाइम फ्रेम मध्ये आपण जेव्हा बघतोय, अगदी आपल्याला बघता येईल की बँक निफ्टी प्रमाणेच आपल्याला ह्याच्यामध्ये मुवमेंट दिसतेय. पूर्वी आपण म्हटलेलं होतं की इथपर्यंत सेलिंग झाल्यानंतर इथे वर आलं, थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालं आणि मग आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट मिळालं. इथे सुद्धा 1:2 पेक्षा जास्त 1:3 च्या आसपास आपल्याला टार्गेट ऑलरेडी मिळालेलं आहे. आता तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ह्या लेवलच्या आसपास आपल्याला काय झालंय, ब्रेकआउट लेवल होती, तिथनं ब्रेकआउट मिळालंय. आता जनरली काय होतं, ब्रेकआउट मिळाल्यानंतर थोडंसं वर जातं, लेवल टेस्ट करायला खाली येतं, पुन्हा वर जाऊ शकतं. आता हे एन शेप बनवतंय, डब्ल्यू शेप बनवतंय, एम शेप बनवतंय, कशा पद्धतीनं बनवेल हे येणार आपल्याला काळ ठरवेल. पण आता जोपर्यंत ह्या लेवलच्या वर आहे तोपर्यंत आपल्याला काय समजायचंय, मार्केटमध्ये तेजीच होणार आहे. फिन निफ्टीमध्ये आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये तेजीचा फॉर्मॅट दिसतोय. आता आपण जाऊया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये सेम अगदी जसं आपल्याला बँक निफ्टी मध्ये बघायला मिळालं की एक तेजी झाली, थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालं आणि आता आपण एन शेप बनवून ब्रेकआउट देतोय. ब्रेकआउट येणार की नाही येणार, ब्रेकआउट आल्यानंतर काय होणार, ब्रेकआउट येतो, खाली लेवल टेस्ट करायला येते आणि मग इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला इथे गोष्टी लक्षात येऊ शकतील. तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस. आता आपण जाऊया आणि शेवटचा आपला जो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, त्या इंडेक्स कडे जाऊन तिथे काय झालं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर घेऊन येतोय. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट हा मी आता तुम्हाला दाखवतो. थोडंसं झूम करूया म्हणजे हा चार्ट आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल. इथे सुद्धा तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की काय झालं होतं, ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिली होती, ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिली होती. आपल्याला हे जे पहिलं टार्गेट होतं वरच्या बाजूला तिथे ओपन झालं, पहिलेच शूटिंग स्टार बनली, दुसरी शूटिंग स्टार बनली, तिसरं आपल्याला लक्षात येईल की जवळजवळ 1 तासभर मार्केट साईडवेज राहिलं आणि वरच्या बाजूला साईडवेज राहिल्यानंतर खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला. खालच्या दिशेनं ब्रेकआउट आल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की आपण वरची इम्पॉर्टंट लेवल, खालची इम्पॉर्टंट लेवल, पहिलं टार्गेट, दुसरं टार्गेट, जवळजवळ तिसरं टार्गेट आलं. मात्र तिसरं टार्गेट आलं नाही, थोडंसं वर राहिलं. पण इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इथे तुम्हाला ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला दिसतोय. जेव्हा मार्केटमध्ये सेलिंग येत असतं आणि अशा पद्धतीनं ट्विझर बॉटम पॅटर्न तयार होतो, त्यानंतर आपल्याला एक तेजी बघायला मिळते आणि पुन्हा आपण आपल्या 2 इम्पॉर्टंट लेवलच्या मधोमध येऊन क्लोजिंग दिलेलं आहे. तर हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली. आता आपण हे सर्व काढून टाकूया आणि वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करूया. हा चार्ट थोडासा वेगळा असतो इतर चार्टपेक्षा, त्यामुळे ह्याचं विश्लेषण करणं आपल्याला थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला मी इथेच ऑलरेडी एकदा सांगितलेलं होतं की मागचे अनेक दिवस ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप दिवस आपल्याला ह्याच्यामध्ये तेजी होतीये. इथपासून जर बघितलं साधारण कुठपासून तेजी होतीये, तर मार्च महिन्याच्या अखेरीपासून या इंडेक्समध्ये तेजी होतीये. मार्च महिन्याच्या अखेरीपासून तेजी झाली, इथे थोडंसं साईडवेज झालं, त्यानंतर खालच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न झाला, वर गेलं. म्हणजे थोडक्यात आपण ह्याच्यानुसार बघितलं तर काय दिसतंय, तेजी झाली, प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता एन शेप बनून आपण वर चाललोय. ते सुद्धा आता 1 2 3 4 5 6 आठवडे झाले आपण कंटिन्यू. इथे सुद्धा आपल्याला असं बऱ्याच वेळेला दिसेल की कंटिन्युअस निफ्टी मिड कॅप सिलेक्ट हा इंडेक्स वरवरच जाताना आपल्याला दिसतोय. आता ह्याच्यामध्ये साधं सोपं एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेला असं वन वे आपल्याला मुवमेंट होत असते तेव्हा चेक करायचं की मागच्या कॅन्डलचा लो, आता ह्याचा लो इथे बघू शकता तुम्ही, इथे बनला, ह्याचा लो इथे बनला, याचा लो इथे खाली बनला, याचा लो इथे बनला. तर जोपर्यंत आदल्या कॅन्डलचा लो ब्रेक होत नाही, इथे बघा खाली येताना काय झालं, याचा लो ब्रेक झाला, इथे बनला, ह्याचा लो ब्रेक झाला, इथे झाला. पण इथून बघा ह्या कॅन्डल पासून म्हणजे आपल्याला ऑक्टोबरच्या अखेरीस पासून असं दिसतंय की कधीही लो ब्रेक झाला नाही. तोपर्यंत तेजी होत राहणारी गोष्ट लक्षात ठेवायची. ज्या वेळेला लो ब्रेक होईल तिथे आपल्याला म्हणजे आपण जर ट्रेड करत असू तर स्टॉप लॉस हळूहळू हळू वर सरकवायचे असतात, असं टेक्निकल अनालिसिस मध्ये आपल्याला लक्षात येतं. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम. आता आपण डेली टाइम फ्रेम बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की मागचे 2 ते 4 दिवस आपल्याला मार्केटमध्ये दिशा तर वरची दिसतीये,
म्हणजे तुम्ही जर बघितलं तर वर 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 जाताना दिसतंय. पण होतंय काय, रेड कॅन्डल बनतायत, अल्टरनेट डेजला रेड कॅन्डल बनतायत. पण तरी सुद्धा आपल्याला इथे, म्हणजे आता इथे रेड कॅन्डल बनली होती, खाली पण गेलं वर पण गेलं, म्हणजे आपल्याला इथे बुलिश एनगल्फिंग झालं. त्यानंतर इथे खाली यायचा प्रयत्न झाला, वर जायचा प्रयत्न झाला, ट्विझर टॉप पॅटर्न सारखा पॅटर्न बनला. आणि तरी सुद्धा आपल्याला काय झालं, सॉरी ट्विझर टॉप नाही, हा ट्विझर बॉटम पॅटर्न आहे जो टॉपला बनलेला आहे. तर त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला आणखीन वरच जाताना आपल्याला दिसतंय. तर इथे सुद्धा आपल्याला कुठेही प्रॉफिट बुकिंग फार मोठं दिसत नाहीये. ज्या वेळेला सेलिंग येणार असेल अशा पद्धतीनं आपल्याला एखादी मोठी कॅन्डल किंवा अशा प्रकारची मोठी कॅन्डल जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे लक्षात येणार की खाली जातंय आणि लगेच वर येतंय, याचा अर्थ खाली बाईंग होते. तर हे झालं चारही इंडेक्सचं अनालिसिस. हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.